रिझल्ट लागलेला आहे आणि आता पुढे काय, हा सगळ्यात मोठा प्रश्न विद्यार्थी मित्रांनो पालक तुमच्या समोर असेल. तर उत्तर याचं काय आहे माहिती आहे का? आता ऍडमिशन प्रोसेस 100% सुरू होणार. कधी होणार ते आपल्याला हळूहळू कळेल. आता होणार काय सांगतो, तुमचा जो रिझल्ट लागलेला आहे त्यानुसार तुमच्या ऍडमिशन प्रोसेसमध्ये तुम्हाला एनरोल करावं लागणार. तुम्हाला किती पर्सेंटेज पडलेले असू दे, तुम्हाला पुढे जावं लागणार. होणार काय, आता जी महाराष्ट्राची गव्हर्निंग जी अथॉरिटी आहे, जी ऍडमिशन प्रोसेस पाहते, सीईटी सेल, ते काय करणार, त्यांची जी ऍडमिशनचं पोर्टल आहे ते रिलीज करणार, की ज्यांनी ते ऑलरेडी रिलीज केलेलं आहे. आणि त्या पोर्टलवरती ते बीई बीटेकचा जो सेक्शन असतो, तो बीई बीटेकचा सेक्शन ते त्या ठिकाणी रिलीज करतील. त्यालाच आपण fe2026.mahacet.org अशा नावाने ती वेबसाईट त्या ठिकाणी असू शकते. यासाठी म्हणतोय की दरवर्षी अशीच असते. मागच्या वर्षीची वेबसाईट होती fe2025.mahacet.org. ठीक आहे. ही वेबसाईट जेव्हा लॉन्च होईल त्याच्यावरती सगळं शेड्यूल म्हणजेच की वेळापत्रक त्या ठिकाणी जाहीर करण्यात येईल, की ज्यामध्ये तुम्हाला सांगण्यात येईल की कधी काय काय होणार आहे. हे बघा, सगळ्यात पहिल्यांदा काय होईल तर ऍप्लिकेशन फॉर्म तुमचा जो असतो तो त्या ठिकाणी तुम्हाला फिल करावा लागेल. ही सगळ्यात पहिली स्टेप मी म्हणेन. कारण की ऍप्लिकेशन फॉर्म काय असतो, जसं की तुम्ही तुमच्या MSc CET परीक्षेसाठी ऍप्लिकेशन फॉर्म भरला, तसंच ऍडमिशनसाठी ते पुन्हा एकदा तुमच्याकडून फॉर्म भरून घेणार. ओके. फॉर्म मध्ये तुम्हाला तुमची सगळी माहिती द्यावी लागणार असते आणि त्या फॉर्म भरल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन सुद्धा करावे लागते. डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन म्हणजे काय कन्सेप्ट असते, की तुम्ही जे काही क्लेम करत आहात ते तुम्ही खरे आहात का नाही त्याचं एक व्हेरिफिकेशन केलं जातं. तुमचे डॉक्युमेंट खरे आहेत नकली आहेत ते चेक करतात. मग याच्यासाठी ते कुठे चेक करतात, तर त्याच्यासाठी 2 मोड देतात ते. एक तर फिजिकल स्क्रुटिनी म्हणजे पडताळणी सेंटर, किंवा ऑनलाईन देखील होऊ शकतं. ऑनलाईन केलं तर तुम्हाला कुठेही जाण्याची गरज नसते. त्या ठिकाणी ऑनलाईन आपोआप तुमचं जे आहे स्क्रुटिनी पडताळणी ती होऊन जाईल. जर तुम्ही त्या ठिकाणी फिजिकल निवडलेलं असेल तर तुम्हाला फिजिकल कुठल्या तरी तुमच्या आजूबाजूच्या FC सेंटर म्हणजेच की फॅलिसिटेशन सेंटर जे असतं पडताळणी, त्या ठिकाणी जाऊन तुम्हाला ते फिजिकली चेक करावे लागतील सगळे डॉक्युमेंट घेऊन जाऊन. याच्यानंतर काय होईल, तुमचा ऍप्लिकेशन फॉर्म भरला, तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झालं, मग तुम्हाला एक कन्फर्मेशन व्हेरिफिकेशन अँड कन्फर्म असं एक आहे किंवा पावती आहे, ती CET सेल कडून भेटते की तुम्ही आता पात्र आहात पुढच्या ऍडमिशन प्रोसेसला जाण्यासाठी. जर ज्या विद्यार्थ्यांचं त्या ठिकाणी व्हेरिफिकेशन होणार नाही आणि त्यांना कन्फर्मेशनचा रिसिप्ट भेटणार नाही, ते विद्यार्थी पुढे जाऊ शकत नाही, हे लक्षात ठेवा. त्यानंतर काय होईल, तुमचा जो प्रोव्हिजनल रँक आहे तो प्रोव्हिजनल रँक तुम्हाला त्या ठिकाणी देण्यात येईल आणि त्या रँकवरून तुम्हाला ग्रीव्हन्स देखील रेज करावा लागेल. समजा तुमचा प्रोव्हिजनल रँक आला पण त्याच्यामध्ये बरेच डिटेल्स त्या ठिकाणी असतात. डिटेल्स म्हणजे काय, तुमचे CETचे मार्क, तुमचे 12वीचे मार्क, तुमचे 10वीचे मार्क असे सगळे असतात. ते तुम्हाला चेक करावे लागतात. चुकून त्यामध्ये काही चेंजेस असला, काही चूक झालेली असली तर त्या ठिकाणी जे आपले CET सेल आहे ते ग्रीव्हन्स तक्रार रेज करण्यासाठी तुम्हाला वेळ देतं आणि त्याच्यामध्ये तुमची जी तक्रार असेल तुम्ही ती मांडायची आणि मी ती सॉल्व्ह केली जाईल. आणि ती सॉल्व्ह केल्यानंतर जर कोणाची असेल तक्रार, ती सॉल्व्ह केल्यानंतर फायनल रँक त्या ठिकाणी दिला जातो. फायनल रँक काय असतो विद्यार्थी मित्रांनो पालक, की तुमचा तो रँक शेवटपर्यंत राहणार, त्याच्यात काही चेंज होणार नाही आणि त्या रँकवरूनच तुम्हाला ऍडमिशन त्या ठिकाणी भेटणार. या स्टेजला येऊन तुमच्याकडे 2 त्या ठिकाणी गोष्टी असतात. एक तर तुमचे पर्सेंटाईल असतात आणि एक तर तुमचा रँक असतो. मी तुम्हाला काय सांगेन माहितीये का, पर्सेंटाईल वरून आता अंदाज लावा, पण जेव्हा रँक भेटेल ना त्यावेळेस रँक वरून अंदाज लावायचा की तुम्हाला कुठलं कॉलेज भेटणार आहे कुठलं नाही. रँक देखील खूप अनेक प्रकारचे असतात. रँक अनेक प्रकारचे कसे, की एक स्टेट लेवल असतो, त्यानंतर कॅटेगरीचा तुमचा असतो, होम युनिव्हर्सिटी कॅटेगरीचा असतो, TFW साठी स्टेट लेवल असतो, असं EWS असेल तर EWचा वेगळा तुमचा रँक भेटणार. असे वेगवेगळे रँक तुम्हाला भेटणार. पण त्या सगळ्यांमध्ये जो महत्वाचा जो रँक असतो तो असतो स्टेट लेवल रँक. पुढे जाण्याआधी एक महत्वाची गोष्ट आणखीन एक सांगणार मी, की आम्ही आमचं एक cutoffwala.in म्हणून एक टूल त्या ठिकाणी अवेलेबल करून दिलेलं आहे. cutoffwala टूल काय करतं, तुम्हाला कट ऑफ जितके पण आहेत ना इंजिनिअरिंगचे, फर्स्ट राऊंड, सेकंड राऊंड, थर्ड राऊंड, मागच्या वर्षीचं, तुम्हाला फक्त फिल्टर लावायचे. कट ऑफ तुम्हाला आरामात लगेच एका क्लिकमध्ये सेकंदामध्ये भेटणार. तर व्हिजिट करा तुम्ही cutoffwala.in ला. आता तुमची फायनल रँक देखील तुमचा लागलेला आहे. नंतर CET सेल काय करतं, सीट मॅट्रिक्स रिलीज करतं. सीट मॅट्रिक्स म्हणजे काय, तर कुठल्या कॉलेजमध्ये किती सीट्स आहेत, कोणत्या ब्रांचसाठी आणि कुठल्या कॅटेगरीसाठी एकदम डिटेलमध्ये देतं. ते सीट मॅट्रिक्स रिलीज केल्यानंतर त्या ठिकाणी राऊंड 1 सुरू करतात ते. त्या राऊंड 1 मध्ये तुम्हाला तुमचा ऑप्शन फॉर्म त्या ठिकाणी टाकावा लागतो. ऑप्शन फॉर्म मी म्हणेन की तुमच्या संपूर्ण ऍडमिशन प्रोसेस मधलं हर्ट हृदय, ते जर काहीतरी तिथं गडबड केली तर अख्ख्या ऍडमिशन प्रोसेस मध्ये चूक केली असं म्हणेन मी. खूप इम्पॉर्टंट पार्ट आहे. बाकी सगळ्या गोष्टी आरामात होऊन जातात. तिथं काही चूक करायची नाही. कुठे, ऑप्शन फॉर्म मध्ये. ऑप्शन फॉर्म म्हणजे थोडक्यात काय माहिती आहे का, पसंतीक्रम, की मला ह्या कॉलेजेसची ही पसंती आहे, माझं पहिलं कॉलेज मला हे लागलं तर चालणार आहे, त्याच्यानंतर
तर मला दुसरं हे लागलं तर चालेल, तिसरं हे लागलं तर चालेल, असं करत करत तुम्हाला किती टाकायचे तेवढे टाकू शकता. 300 पर्यंत सीईटी सेल सांगतं की 300 कॉलेजेस तुम्ही टाकू शकता. कॉलेजेस नाही म्हणणार मी ऑप्शन म्हणणार. ऑप्शन का? कारण की ऑप्शन बरेच क्रिएट होऊ शकतात की मला CVPचं CS हवंय, मला CVPचं IT हवंय, त्यानंतर PICTचं कुठली तरी ब्रांच हवी. असं करत करत तुम्ही ऑप्शन्स वेगवेगळे टाकू शकता. त्याच्यात पण तुम्हाला जर TFWSला अप्लाय करायचं असेल तर TFWSची विद्यार्थी मित्रांनो एक वेगळी सीट टाईप असते. मग तुम्हाला असं लिहावं लागू शकतं तिथं ऑप्शन फॉर्ममध्ये की पहिल्या नंबरला मी CVP CS टाकतोय, तेच मी दुसऱ्या नंबरला CVP CS TFWS टाकत आहे. तर काही अशा पद्धतीनं. आणि एक लक्षात ठेवा, ऑप्शन फॉर्म सगळ्यात गरजेचं आहे. लिस्ट तयार करायला सुरुवात करा. लिस्ट कशी बनवायची ते समजून घ्या. याच्यावरती वेगळा टॉपिक बनेल, मी तो व्हिडिओ तुम्हाला देईनच, पण आता समजून घ्या पुढे काय होईल. ऑप्शन फॉर्म तुम्ही तुमचा फिल करता आणि त्यानंतर 2-3 दिवसामध्ये त्या ठिकाणी प्रोसेसिंग होतं CET सेलचं. आणि प्रोसेसिंग झाल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी कुठलं कॉलेज अलर्ट झालं हे विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला CET सेल सांगतं. ह्याला सीट अलॉटमेंट म्हणतात. मग तुम्हाला कळतं की पहिल्या राऊंडला कुठलं कॉलेज भेटेल. पहिल्या राऊंडला लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो पालक की पहिल्या राऊंडला तुम्हाला सीट भेटलीच पाहिजे. काय म्हणतोय? पहिल्या राऊंडला सीट तुम्हाला भेटलीच पाहिजे. मग तुम्ही ॲटो फ्रीज करा, ती सेल्फ फ्रीज होऊ दे तुमची, किंवा त्या ठिकाणी तुम्ही बेटरमेंट करा. पहिल्या राऊंडला सीट भेटलीच पाहिजे. असं करू नका की पहिल्या राऊंडला सीट भेटणार नाही. हे तुमच्या हातात असतं. कसं असतं तर तुमच्या पर्सेंटाईलच्या दरम्यान, रँकच्या दरम्यान जे कॉलेजेस येत आहेत, जे ब्रांचेस येत आहेत त्या तुम्ही तुमच्या ऑप्शन फॉर्ममध्ये इन्क्लूड केला पाहिजे. मग भेटेल ना. दरवर्षी विद्यार्थी काय करतात, काही अनेक असतातच काय कोणी ना कोणी, पण तुम्ही हा व्हिडिओ लकीली बघत आहात तर समजून घ्या काय करायचं असतं तर तुमचे पर्सेंटाईल रँकच्या दरम्यान जे कॉलेजेस आहेत ते देखील इन्क्लूड करायचे त्याच्यामध्ये. नाही इन्क्लूड केले तर काहीच भेटणार नाही ना. CET सेल काय म्हणणार, जो कम्प्युटराइज प्रोसेस असते की तुम्ही जे टाकले पसंतीक्रम ऑप्शन फॉर्म, ते जे कॉलेजेस आहेत, ब्रांचेस आहेत, ऑप्शन आहे ते तुमच्या पर्सेंटाईल पर्यंत आलेच नाहीत. आता सीट अलॉटमेंट केल्यानंतर CET सेल काय म्हणतं की तुम्ही ऑप्शन निवडा जे कुठले असेल ते, जे सिलेक्शनचे ऑप्शन आहेत ते. ॲटो फ्रीज असेल तर ॲटो फ्रीज करावं लागेल तुम्हाला. सेल्फ फ्रीज असेल तर सेल्फ फ्रीज स्वतःहून करू शकता जर पुढे जायचं नसेल तर. आणि तुमचा बेटर बेटचा ऑप्शन असतो. सेल्फ फ्रीज म्हणजे काय असतं की स्वतःहून तुम्ही करतात, मला पुढे जायचं नाही. ॲटो फ्रीज म्हणजे काय असतं की तुमचे जे पहिलं कॉलेज आहे राऊंडमध्ये ते जर तुम्हाला लागलं तर तुम्हाला ते त्या ठिकाणी घ्यावंच लागेल. ॲटो फ्रीज, पुढे जाऊ शकत नाहीत, घ्यावंच लागेल. आणि तुम्ही ते घेतलं नाही तर तुम्ही पुढच्या राऊंडला देखील इलिजिबल नसता. तुम्ही तुमचा जो कुठला ऑप्शन असेल तुम्ही तो सिलेक्ट करणार, तुमचा कुठला असू दे. समजा ॲटो फ्रीज, सेल्फ फ्रीज, बेटरमेंट म्हणजे काय असतं की तुम्हाला आता कुठलं तरी कॉलेज भेटलेलं आहे या राऊंडला आणि पुढच्या राऊंडला तुम्हाला जायचं आहे. फक्त हे कॉलेज देखील तुम्हाला त्या ठिकाणी कन्फर्म करून ठेवायचं आहे. मग काय होतं की तुम्ही बेटरमेंट करता. पुढच्या राऊंडला परत असं होऊ शकतं की तुम्हाला काहीच नाही भेटलं तर हे जे मागच्या राऊंडचं कॉलेज होतं ते तुम्हाला रिटेन होतं, पुन्हा एकदा भेटतं, अशी ती कन्सेप्ट आहे. आणि समजा कुठलं तरी भेटलं तुम्हाला कॉलेज बेटरमेंट केलेलं असताना, समजा तुम्हाला या ठिकाणी PICT भेटलं असेल पहिल्या राऊंडला आणि दुसऱ्या राऊंडला तुम्हाला CVP भेटलं तर तुम्हाला दुसऱ्या राऊंडला CVP घ्यावं लागेल. PICT तुमच्या हातातून निघून जाईल. ठीक आहे. असं नाही आहे की भेटो तरी तुम्हाला भेटणार, नाही भेटो दुसऱ्या राऊंडला तरी भेटणार, असं नाही. भेटलं तर मागच्या राऊंडचं निघून जाणार आणि नाही भेटलं तर मागच्या राऊंडचं त्या ठिकाणी परत तुम्हाला रिटेन होणार, तुम्हाला ते दिलं जाणार. ठीक आहे. ही त्या ठिकाणी सिक्युरिटी असते. परत आता तुम्ही पहिल्या राऊंडची जी अलॉटमेंट आहे ती तुम्ही सिलेक्ट करणार. जी काय असेल ती सेट एक्सेप्टन्स फी असते 1000 रुपये, ती तुम्ही फिल करणार आणि त्यानंतर तुम्ही पुढच्या दुसऱ्या राऊंडला जाणार. सेम कन्सेप्ट दुसऱ्या राऊंडला देखील असणार की ऑप्शन फॉर्म भरा, त्यानंतर ऑप्शन फॉर्मच्या नंतर अलॉटमेंट निघणार. अलॉटमेंट नंतर तुमची सीट एक्सेप्टन्स करायची असेल तर किंवा बेटरमेंट, असं करत करत तुम्ही राऊंड 2 करणार, राऊंड 3 करणार आणि राऊंड 4 करणार. आणि राऊंड 4 मध्ये तुम्हाला जे काय भेटलेलं असेल ते तुम्हाला घ्यावंच लागणार, कारण की राऊंड 4 नंतर काही त्या ठिकाणी जे राऊंड असतात ते नसतात. त्यामुळे तुम्हाला राऊंड 4ला ॲडमिशन घेणं कंपल्सरी होतं, तुम्हाला ॲडमिशन घ्यावंच लागतं. त्यानंतर अगेन्स्ट कॅप सीट असतात, म्हणजेच की कॅप राऊंडमध्ये ज्या काही सीट उरल्या, समजा 100 सीट्स असल्या त्यामधल्या 5 उरल्या तर CET सेल म्हणतं त्या कॉलेजला, तुमच्या कॉलेजमध्ये या ब्रांचला एवढ्या सीट उरल्या आहेत ना तर त्याचं तुम्ही स्पॉट राऊंड घ्या. स्पॉट राऊंड ऑन दी स्पॉट होत असतो. ज्या कॉलेजमध्ये स्पॉट राऊंड असेल ते तुम्हाला त्या ठिकाणी ॲक्टिव्ह राऊंड बघावं लागेल की कुठल्या कॉलेजचं कधी स्पॉट राऊंड आहे, आणि त्या दिवशी जर तिथे जावं लागेल. फीज वगैरे सगळं सोबत ठेवावं लागेल, डॉक्युमेंट पण ठेवावं लागतील. आणि जर स्पॉट राऊंडला तुम्हाला ॲडमिशन भेटत असेल तर ते देखील तुम्ही घेऊ शकता. तर हा तुमचा रिझल्ट लागलेला आहे. आता काय करणार आहात तुम्ही, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, डॉक्युमेंट कुठले अवेलेबल नसतील ना ते चेक करून घ्या तुमच्या कॅटेगरीनुसार, तुमच्या जे प्रेफरन्स आहे त्याच्यानुसार. तर डॉक्युमेंट नसेल तर ते गोळा करून घ्या. अजून देखील 15 दिवसाचा वेळ आहे असं मी म्हणेन. अजून हे 15 दिवस तरी नक्कीच जातील, किंवा जास्तीत जास्त 10 दिवसात पण कदाचित ॲडमिशन प्रोसेस सुरू करू शकतात, सांगता येत नाही CET सेलचं. त्यामुळे डॉक्युमेंटेशन तुम्ही पूर्ण करून घ्या. आणि डॉक्युमेंटेशन पूर्ण झालेलं असेल
तर तुम्ही सोबत आणखी एक गोष्ट करू शकता की ब्रांच जी निवडणार आहात ना त्या ब्रांचचा देखील रिसर्च करा की या ब्रांचमध्ये मी घेतोय ती खरंच योग्य घेतोय का, माझ्या करिअरलाही सुटेबल असेल का, या ब्रांचचं मला आवड स्वतःहून आहे का, या गोष्टी लक्षात घ्या. आणि सोबतच आणखी एक गोष्ट करा की जे तुमची तुमची कट ऑफ आहे CET सेल अवेलेबल करून घेतं ते तुम्ही चेक करा. किंवा ते करायचे नसतील तर तुम्ही एक काम करा, आपल्या कटऑफवाला.in वरती जा, तुम्ही तिथे नुसतं फिल्टर लावले ना तुम्हाला सगळे कट ऑफ समजतात. तर कटऑफवाला.in वर जाऊन देखील कॉलेज रिसर्च कट ऑफच्या बेसिसवरती करू शकता. ठीक आहे, तर अशा पद्धतीने हा व्हिडिओ होता. रिझल्ट नंतर काय होणार सगळी प्रोसेस सांगितलेली आहे. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू व्हेरी मच.